आज आपण नवोदय प्रवेश परीक्षेसाठी असणारी सराव प्रश्नपत्रिका आपण आज सोडवणार आहोत। त्यामधील मानसिक क्षमता चाचणी हा भाग आपण आज सोडवूया। मी इथं 1 ते 50 प्रश्न म्हणजे जुन्या परीक्षा पद्धतीनुसार असणारी क्वेश्चन पेपर घेतलेली आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त प्रॅक्टिस होईल। आताच्या क्वेश्चन पेपर मध्ये परीक्षा पद्धतीमध्ये 1 ते 40 प्रश्न फक्त आहेत, म्हणजे 10 प्रश्न कमी झालेले आहेत। प्रत्येक भागातील असे 10 भाग असतात, आपल्या प्रत्येक भागातील एक एक प्रश्न कमी केलेला आहे। तर आपण सोडवूया ही क्वेश्चन पेपर। मानसिक क्षमता चाचणी विभाग 1 आहे, त्यामधील भाग 1 सोडवूया। यामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये 4 आकृत्या दिल्या आहेत, त्यापैकी 3 सारख्या आणि 1 आकृती वेगळी आहे। तर ती वेगळी आकृती आपल्याला पर्यायामधून निवडायची आहे। या 4 आकृत्यांचं निरीक्षण केल्यानंतर यामधील जे डॉट्स आहेत, ते बिंदू आहेत, ते बिंदू सरळ रेषेमध्ये आहेत, म्हणजे इथंही सरळ रेषेत आहेत, इथं सरळ रेषेत आहेत, इथंही सरळ रेषेत आहेत। इथं मात्र काय होतंय, वेगळ्या रेषेमध्ये वेगवेगळे पसरलेले आहेत, म्हणजे नैक रेषीय झालेले आहेत। या तिन्ही मधून एक रेषा जाते, पण इथून एक रेषा जाऊ शकत नाही, म्हणून पर्याय 3 हा वेगळी आकृती आहे। त्यानंतर पुढील आकृत्यांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की वर जेवढे पाकळ्या, आपण याला पाकळ्या म्हणूया, वर जेवढ्या पाकळ्या दिलेल्या आहेत तेवढ्याच खाली दिलेल्या आहेत। इथं 4 आहेत, खालीही 4 आहेत, इथं 2 आहेत, इथंही 2, इथं मात्र काय केलं त्यांनी वर 1 आणि खाली 2 दिलेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 ही वेगळी आकृती आहे। आता या प्रश्नामध्ये पहा, निरीक्षण करायचं आहे। या बाजूला आणि या बाजूला सारखीच आकृती आहे, म्हणजे मध्ये काय आहे, मिरर आहे, आणि मिररच्या म्हणजे ह्या दोन्ही ज्या आकृत्या आहेत त्या आरशातील प्रतिमा आहेत। मग फक्त पर्याय क्रमांक 4 मधील ही आरशातील प्रतिमा नसून ती पाण्यातील प्रतिमा त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा, पुढील प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, वर्तुळ, चौकोन आणि मध्ये छोटा वर्तुळ त्यांनी घेतलेला आहे। इथं 4 आकृत्या आहेत, इथं एकात एक 3 आहेत, बिंदू घेतलेला आहे मध्ये, आणि इथंही 3 आकृत्या आहेत, म्हणजे इथंही 3 रचना आहेत, इथं 3 रचना आहेत, इथंही 3च रचना आहेत, आणि या 2 मध्ये मात्र 4 रचना आहेत, त्यामुळे हा पर्याय वेगळा आहे। आता या आकृतीमध्ये पहा, 4 प्राणी दिलेले आहेत, यामधील वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 1, कुत्रा हा प्राणी वेगळा आहे, कारण या तिन्ही प्राण्यांना काय आहे, शिंगे असणारे प्राणी आहेत, आणि हा वेगळा आहे कुत्रा। भाग 2 मध्ये प्रश्न आकृतीसारखी हुबेहूब दिसणारी उत्तर आकृती आपल्याला शोधायची आहे। आता त्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये पहा, यासारखी जशाच तशी दिसणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे। पुढील आकृतीमध्ये सेम टू सेम हुबेहूब दिसणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे। निरीक्षण करायचंय बारकाईने। त्यानंतर पुढील आकृतीमध्ये पहा, या आकृतीचं उत्तर आहे ही आहे, परंतु आपल्याला दिसताना अशी दिसते, परंतु आपण जर या आकृतीला असं सरळ उभे केलं क्लॉकवाईज दिशेमध्ये फिरवून, तर सेम टू सेम या आकृतीसारखी दिसणार आहे। पुढील आकृतीमध्ये हुबेहूब दिसणारी आकृती पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये आहे हुबेहूब दिसणारी आकृती पर्याय क्रमांक 2। भाग 3 मध्ये प्रश्न आकृती जी दिलेली आहे त्यामधील एक भाग आपल्याला त्यांनी वगळलेला आहे, तो दिशा न बदलता आपल्याला त्या प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसणारा उत्तर आकृतीमधून पर्याय शोधायचा आहे। आता या ठिकाणी बघा, पहिल्या आणि तिसऱ्या जर आकृतीचं आपण निरीक्षण केलं तर पहिली आणि तिसरी आकृती ही प्राण्यातील प्रतिबिंब आहे। मग तसंच आपल्याला दुसरी आणि चौथी म्हणजे दुसऱ्याचं प्रतिबिंब हे चौथी आकृती असणार आहे, म्हणून या आकृतीचं प्रतिबिंब पाण्यातील असणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे। या प्रश्नामध्ये पहा, तिसरी आणि चौथी जी आकृती आहे ती सारखी आहे, म्हणजेच पहिली आणि दुसरी आकृती काय असायला हवी, सारखीच असायला हवी, म्हणून दुसरी सारखी सेम टू सेम दिसणारी आकृती याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा, पहिली आणि तिसरी आकृती ह्या दोघी आकृत्या ज्या आहेत त्या केलेल्या आहेत 180 अंशामध्ये फिरवलेल्या आहेत। मग दुसऱ्या आकृतीचा जो भाग आहे तोच 180 मध्ये फिरवल्यानंतर हा इथे येणार आहे, म्हणजेच तो असणार आहे पर्याय क्रमांक 2। आता पुढील प्रश्नामध्ये पहा, ही जी आकृती आहे खालची तिसरी आणि चौथी, इथून जर आपण रेष घेतली तर ही आकृती काय आहे, तिसरी चौथ्याचं प्रतिबिंब आहे आरशातील, तसं पहिली ही दुसऱ्याचं प्रतिबिंब असणार आहे आरशातील, म्हणून पर्याय क्रमांक 3 ही आकृती या ठिकाणी बसेल। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा, आता या प्रश्नामध्ये इथं तिसऱ्या आकृतीमध्ये गुणिले चिन्ह आहे, म्हणजे क्रॉस आहे, तेच त्यांनी पुढे काय केलेलं आहे, चौकोनामध्ये ते गुणिले चिन्ह घेतलंय,
मग इथं अधिक चिन्ह आहे, उभ्या आणि आडवी रेषा आहेत, तेच तिथं पुढे गेल्यानंतर चौकोनामध्ये समाविष्ट केलेली आकृती या ठिकाणी येणार आहे. मग असा पर्याय कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 4 आहे. विभाग 4 मध्ये पहा, 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत. त्यांचा विशिष्ट एक क्रमसंगतीमध्ये आहेत आणि त्याची पुढील आकृती चौथ्या क्रमांकाची आपल्याला क्रमसंगतीनुसार कोणती येईल ते आपल्याला शोधायचं आहे. आता या पहिल्या प्रश्नामध्ये पाहूया आपण. पहिल्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, हे कोपऱ्यातील जे चिन्ह आहे ते त्यांनी काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे. चारही कोपऱ्यातील चिन्ह दुसऱ्या आकृतीमध्ये कमी केलेलं आहे. पुन्हा त्यांनी त्या कोपऱ्याच्या खालील म्हणजे 2-2 चिन्ह कॅन्सल केले. आता पुढच्या आकृतीमध्ये काय होईल, 3-3 म्हणजे ही एक लाईनच पूर्ण कॅन्सल होणार आहे. या कोपऱ्यातील 3, या कोपऱ्यातील 3, या कोपऱ्यातील 3, या कोपऱ्यातील 3 म्हणजे पूर्ण एक लाईनच कॅन्सल होणार आहे. मग आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नामध्ये पहा, हे जे मधले सर्कल आणि त्याच्यामध्ये जे ट्रायंगल आहे ते आलटून पालटून एकानंतर एक असं येत आहेत. म्हणजे ह्या चौथ्या आकृतीमध्ये हे मधलं जे आहे वर्तुळ, ती 2 वर्तुळे येणार आहेत. म्हणजे हे किंवा हे पर्याय दोन्हीपैकी असणार आहेत. आता त्याच्या बाजूची चिन्हे पाहूया आपण. त्या बाजूच्या चिन्हामध्ये क्लॉकवाईज दिशेने काय केले, ते चिन्ह फिरत आलेले आहेत. म्हणजे हा जो चौकोन आहे ब्लॅक केलेला तो इथं आलेला आहे, म्हणजे ह्या जागी आलेला आहे. ही स्टार आहे इथं आलेली आहे. तर अशा प्रकारे काय करत आहेत, ते फिरत आहेत घड्याळाच्या दिशेने. त्यामुळे अशा प्रकारे फिरल्यानंतर म्हणजे ही चांदणी आता या कोपऱ्यात येणार आहे, म्हणजे हा पर्याय येईल, पर्याय क्रमांक 3. पुढील आकृतीमध्ये पहा, इथं काय सांगितलेलं आहे की प्रश्न आकृत्यामध्ये काय करत म्हणजे अँटी क्लॉकवाईज दिशेने फिरत आहेत, ते म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरत असतात. ह्या ज्या आकृत्या आहेत त्या फिरत आहेत, म्हणून आपल्या याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे ही आकृती आता काय होणार आहे, उभी होणार आहे. आणखीन एक निरीक्षण करायचं की हे फिरत असताना त्याची जी काळे गोल केलेले आहेत अर्धवर्तुळ, ते सुद्धा काय करत आहे, त्यांची दिशा सुद्धा बदलत आहे. त्या दिशेकडे सुद्धा आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता पुढील प्रश्नामध्ये पहा, इथं 2 रेषा आहेत, तीन रेषा त्यांनी परत काय केलेल्या आहेत, बांधलेल्या आहेत. तर त्यांची एक आकृती तयार केलेली आहे. आणि त्यानंतर पुढील आकृतीमध्ये त्यांनी काय केलं, परत एक रेष वाढवलेली आहे. आणि त्याच्या पुढील आकृतीमध्ये काय येणार आहे, आणि ही काय केलेली आकृती ती फिरत आहे, 180 अंश कोनामध्ये फिरत आहे. त्यामुळे याच्या पुढील आकृती असणार आहे आपली पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नामध्ये पहा, हे जे काळं चिन्ह आहे, डॉट आहे, ते काय करत आहे, खालच्या दिशेला सरकल्याचं आपल्याला दिसत आहे. तिन्ही आकृत्याचं निरीक्षण केल्यानंतर म्हणजे हा इथे होता, परत इथे आला, नंतर खाली. आता तो कुठे येणार आहे, त्याच्या खाली येणार आहे, म्हणजे इथे येणार आहे तो सगळ्यात खाली. त्यानंतर हे बाजूचे चिन्ह पहा, एक रेष आहे, त्यानंतर ती काय करत आहे, घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरत आहेत. आणि हे फिरत असताना त्यांनी काय केलेलं आहे, एक रेष वाढवलेली आहे प्रत्येक वेळेस. मग प्रत्येक वेळेस एक रेष वाढवलेली आहे. इथं 3 रेषा झालीत, मग आता पुढे 4 रेषा होतील. आणि हा जो डॉट आहे तो खाली आलेला असेल आणि याची दिशा इथं आलेली असेल. म्हणजेच कोणती आकृती असणार आहे, पर्याय क्रमांक 4. भाग 5 मध्ये पहा, पहिल्या 2 आकृत्यामध्ये काही विशिष्ट संबंध आहे. अशाच प्रकारचा संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये आहे. तिसऱ्या आकृती आपल्याला दिलेली आहे, चौथी आपल्याला शोधायची आहे. त्यामधील पहिला प्रश्न आहे, पहिला आणि दुसऱ्याचा काय संबंध आहे आता आपण पाहूया. आता या 2 आकृत्याचा असा संबंध आहे की ही जी खालची आकृती आहे ती काय झालेली आहे, उलटी त्यांनी इथं बसवलेली आहे आणि याची दिशा मात्र फिरलेली आहे, ती घड्याळाच्या दिशेने फिरलेली आहे. घड्याळाच्या दिशेने 90 अंशामध्ये ती फिरते आणि त्याच वेळेस हे जे चंद्र आहे, चंद्रकोर आहे, ती चंद्रकोर मात्र 180 अंशामध्ये फिरते. तर त्याच्या पुढे काय येणार आहे बघा, आता तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध असणार आहे. ही सुद्धा आकृती घड्याळाच्या दिशेने फिरणार आहे आणि ही आकृती चंद्रकोर मात्र तिची दिशा बदलणार आहे. तर ती आहे पर्याय क्रमांक 3. दिशा बदलते म्हणजे 180 अंशामध्ये आहे, विरुद्ध केलेलं आहे. त्याचं जे तोंड इकडे असे या दिशेला असेल तर ते पुढील आकृतीमध्ये त्या दिशेला असणार आहे, विरुद्ध दिशेला. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही आकृती बरोबर आहे. या 2 आकृत्यामध्ये पहा काय संबंध आहे. हे मधले जे छोटे वर्तुळ आहे ते बाहेर येते आणि मोठं होऊन जातं आणि जे बाहेरचा चौकोन मोठा आहे तो मात्र काय होते, आत येऊन छोटा होतो. तसंच इथंही करायचं आहे. हा आतला जो छोटा वर्तुळ आहे तो बाहेर जाणार आहे आणि बाहेरचा त्रिकोण तो मध्ये येणार आहे. म्हणजे असा पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये ह्या ज्या 2 आकृत्या आहेत म्हणजे ती काय केलेली आहेत, त्यांनी विरुद्ध टोकाला बसवलेले आहेत. म्हणजे ते किती अंशामध्ये फिरत आहेत, तर त्या 90 अंशामध्ये फिरत आहेत.
म्हणजे ही आकृती इथं आलेली आहे आणि ही आकृती इथं आलेली आहे. तसंच करायचं आपल्याला इथं. मग अशा 90 अंशामध्ये फिरल्यानंतर ही आकृती इथं येईल आणि ही खाली जाईल, म्हणजे पर्याय क्रमांक 3. नंतर पुढील प्रश्नामध्ये पहा, त्रिकोण आहे त्यामध्ये एक चौकोन आहे. त्यांनी काय केलाय, तो बाहेर केलेला आहे आणि त्याचा आकार मोठा केलेला आहे. म्हणजे आतील रचना जी आहे त्याचा आकार मोठा केलेला आहे आणि बाहेरील जी रचना आहे त्याचा आकार छोटा केलेला आहे. आणि ती आकृती जी आहे बाहेरची ती त्याच्या तळाशी ठेवलेली आहे. तसंच इथं करायचं आहे. आतला जो आकार आहे तो मोठा करायचा आहे, म्हणजे आयत मोठा करायचा आहे आपल्याला. आणि ही जी बाहेरची आकृती आहे ती त्याच्या तळाशी न्यायची आहे. म्हणजे कोणता पर्याय येईल मग? पर्याय क्रमांक 1 येईल, कारण तो तळाशी ठेवत असताना काय केलेला आहे, तो उलटा बसवलेला आहे त्रिकोणी. तर म्हणून आपण हा पंचकोन सुद्धा उलटा बसवणार आहोत. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. आता या आकृतीचं निरीक्षण करा. हा जो मधला चौकोन आहे तो काय केलाय, त्यांनी असा फिरवलेला आहे, म्हणजे 45 डिग्रीमध्ये तो फिरवलेला आहे, म्हणून त्याची टोके अशी आलेली आहेत. आणि जो मधला वर्तुळ आहे, मधली जी आकृती आहे ती काय केलेली आहे, त्यांनी अर्धी अर्धी करून 180 अंशामध्ये फिरवलेली आहे. तसंच आपल्याला करायचं आहे इथं पुढील आकृतीचं. ही जी आकृती आहे ती 45 अंशामध्ये फिरवायची आहे. ती फिरवली असता ती काय होणार आहे, गोलच राहणार आहे. किती अंशामध्ये फिरवले तरी वर्तुळ हा गोलच राहतो. आणि इथं मात्र मधली जी आकृती आहे त्याचे 2 भाग करून आपल्याला ती 180 अंशामध्ये फिरवायची आहेत. म्हणजे ह्याचे जर 2 भाग केले तर त्या आकृत्या कोणत्या होणार आहेत, या, आणि त्या उलट्या बसवायच्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. 6 मध्ये पहा, पुढील प्रत्येक प्रश्न आकृतीमध्ये एक भूमिती आकृतीचा चौरस त्रिकोण वर्तुळ असा भाग दिलेला आहे. आणि त्या उत्तर आकृत्यामधून एक आकृती आपल्याला अशी शोधायची आहे की ज्यामुळे ती भूमिती आकृती पूर्ण होईल. म्हणजे त्याचा काही भाग आपल्याला इथं वगळलेला आहे, तो आपल्याला बसवून ती आकृती पूर्ण करायची आहे. आता पहिल्या प्रश्नामध्ये बघा त्या प्रकारच्या. आता यामध्ये तंतोतंत बसणारी आकृती कोणती असेल, तर ती असणार आहे पर्याय क्रमांक 4. ही आकृती योग्य बसेल. प्रश्न क्रमांक 27 मध्ये पर्याय क्रमांक 1 ही आकृती बसेल. त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये आपली ही आकृती बसणार आहे पर्याय क्रमांक 4 मधील आकृती योग्य त्या ठिकाणी बसणार आहे. तर ही आकृती पूर्ण करण्यासाठी कोणती आकृती या ठिकाणी बसवावी लागेल, पहा, निरीक्षण करायचं आहे आपल्याला. तर ही 4 नंबरची आकृती या ठिकाणी काय करेल, योग्य बसेल. त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा, पुढील प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 1 ची आकृती त्या ठिकाणी योग्य बसू शकते. भाग 7 मध्ये पहा काय सांगितलेलं आहे, आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे. XY इथं आरसा दिलेला आहे. आता याच्यातील आरशातील प्रतिमा आपली असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा, आता या आकृतीची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. आता या आकृतीची पहा आरशातील प्रतिमा कोणती असणार आहे, तर पर्याय क्रमांक 3. आणि या आकृतीची आरशातील प्रतिमा आहे. आपण रेषाचं बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला बरोबर आकृती सापडेल. पर्याय क्रमांक 4. यामधील आरशातील प्रतिमा आहे आपली पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आहे भाग 8. यामध्ये काय केलेलं आहे की प्रत्येक प्रश्नामध्ये त्यांनी एक कागदाची घडी केलेली आहे आणि तो काही ठिकाणी पंच केलेला आहे. तर ती घडी उलगडल्यानंतर आपल्याला कागद कसा दिसतो हे आपल्याला पर्यायामधून शोधायचं आहे. पहा तर मग त्यावरील पहिला प्रश्न. आता यामध्ये चौकोनाकृती कागद आहे, त्याच्या घड्या घातलेल्या आहेत अशा प्रकारे. आणि ही जर घडी उलगडली तर हा कागद इकडे उलगडल्यानंतर याचे असे 2 डॉट्स दिसणार आहेत आपल्याला, आणि ती एकाच रेषेमध्ये. आणि पुन्हा उभे जर असे दुमडले तर ते पर्याय क्रमांक 3 मधील आकृतीसारखं आपल्याला दिसणार आहे. चौकोनाकृती कागद घेतल्या पण त्याच्या घड्या त्रिकोणाकृती गाठलेल्या आहेत. मग ही घडी जर उलगडली आपण तर उलगडल्यानंतर ती कशी दिसणार आहे, तर ही जे 2 डॉट आहेत ते या दिशेलाही जाणार आहेत आणि पुन्हा या दिशेलाही जाणार आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता असणार आहे, तर 4 असणार आहे. आता इथं वर्तुळाकृती कागद घेतलेला आहे, त्याच्या अशा प्रकारे घड्या घातलेल्या आहेत आणि इथं काही भाग त्यांनी डार्क केलेला आहे. तर ती घडी उलगडल्यानंतर आपल्याला कशी दिसेल, हीच आकृती एका कोपऱ्यात असलेली आपण शोधायची, या पर्यायामध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्नामध्ये पहा, त्रिकोणाकृती कागदाच्या घड्या घातलेल्या आहेत. या घड्या घालून घडी उलगडल्यानंतर आपल्याला अशी प्रकारची आकृती दिसेल. आणि शेवटचा प्रश्न आहे या भागावरील. तर ही आकृती आपण उलगडली तर हा जो त्रिकोण आहे गोल आहे तो इथं कंप्लीट होणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 मधील आकृतीसारखी आपल्याला दिसेल. भाग 9 मध्ये पहा काय सांगितलेलं आपल्याला, काही तुकडे दिलेले तिथे प्रश्न आकृतीमध्ये, ते जुळवून कोणती आकृती तयार होते हे पर्यायामधून आपल्याला शोधायचे आहेत. तुकडे येते एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की तुकड्यांचं जे माप आकार आहे तो सारखंच असायला पाहिजे. लहान किंवा मोठं केलं की आपली आकृती चुकू शकते. त्यामधील पहिला प्रश्न आहे, आता हे जे तुकडे आहेत ती जोडल्यानंतर कोणती आकृती तयार होते, तर ही तुकडे जोडल्यानंतर आपली पर्यायामधील आकृती तयार होते पर्याय क्रमांक 3 ची. पुढील आकृतीमध्ये हे जर तुकडे आपण जोडले तर कोणती आकृती दिसेल आपल्याला, तर पर्याय क्रमांक 4 ही आकृती आपल्याला
मिळेल. त्यानंतर ही तुकडे जोडल्यानंतर खालील तर आपल्याला कोणती आकृती मिळेल, तर पर्याय क्रमांक 3 ही आकृती मिळेल. त्रिकोण आणि हे जे चौकोन आहे ते बरोबर अगदी बसले पाहिजेत. त्यानंतर पुढे जाऊया. आता पुढील प्रश्नामध्ये ही तुकडे बरोबर जोडून आकृती तयार होणार आहे, पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न आहे, यावरील ही जी तुकडे दिलेले आहेत ते जोडून तयार होणार आहे आपली आकृती, पर्याय क्रमांक 1 ही आकृती त्या ठिकाणी तयार होईल. मानसिक क्षमता चाचणीमधील भाग शेवटचा आहे 10वा. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी एक आकृती प्रश्नाकृतीतील लपलेली आहे, ती आपल्याला उत्तर आकृत्यामधील कोणत्या आकृतीमध्ये ही प्रश्नाकृती लपलेली आहे ती आपल्याला शोधायचं आहे. आता अशा प्रकारची ही आकृती यामध्ये कोणत्या आकृतीत लपलेली आहे ते आपण शोधूया. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यामध्ये ही आकृती आपल्याला दिसणार आहे. तर अशा प्रकारे ती आकृती आहे या ठिकाणी. ही आकृती कोणत्या आकृतीमध्ये दडलेली आहे पहा, तर ही 4 या आकृतीमध्ये दडलेली आहे. इथं ती आपल्याला दिसते अशा प्रकारे. त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा, ही जी आकृती आपल्याला दिसते ती पर्याय क्रमांक 1 च्या आकृतीमध्ये दडलेली आहे. ती अशा प्रकारे इथे दिसून येते आपल्याला या ठिकाणी. आता या आकृतीमध्ये पहा, ही आकृती जी आहे ती आपल्याला या प्रश्न क्रमांक 3 या आकृतीमध्ये दिसून येते. कुठे असेल ही आकृती, तर या ठिकाणी असेल ती. हे पहा, या ठिकाणी आहे ही रेषा उभी, त्यानंतर हा असा सर्कल आणि ही अशी गोल. त्यानंतर पहा पुढील प्रश्नामध्ये या आकृतीचा उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. 4 मध्ये ही आकृती आपल्याला दिसून येते. तर ही जी आकृती आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते. ही उभी रेष, ही अशा प्रकारे अर्धवर्तुळ आणि ही एक, अशा प्रकारे आपल्याला ती आकृती इथं दिसते. तर अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिकेतील नवोदयच्या मानसिक क्षमता चाचणी हा पहिला विभाग आपण सोडवलेला आहे.